गुड मॉर्निंग. तर आज आहे शिवरात्र आणि पहाटेचे वाजलेत 5 आणि मी निघाली होती देवळात जाण्यासाठी. आणि रस्त्याला मी आणि माझ्या व्यतिरिक्त ही कुत्रे याशिवाय एकही माणूस नव्हता. आणि जे कोणी पहिल्यांदा माझा व्लॉग बघत आहेत त्यांच्यासाठी आम्ही गुरव आहोत आणि आज आमचा दिवस देवळामध्ये कसा जातो हे मी शॉर्ट मध्ये दाखवायचं ट्राय करत आहे. तर सकाळ सकाळी देवळामध्ये खूप प्रसन्न वाटत होतं आणि काही लोक इथे शिवलिंगाचा अभिषेकही करत होते. आणि रात्री इवंश मम्मीच्या इथे झोपला होता आणि तो उठून बसला म्हणून मी घरी जाऊन त्याचंही आवरलं आणि त्यालाही सोबत देवळामध्ये घेऊन आणि जसं जसं उजाडायला लागलं होतं तसं तसं माणसंही देवळामध्ये यायला लागली होती. आणि दुसरीकडे देवळाच्या बाजूला हॉल आहे, तिथे प्रसादासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली. महाशिवरात्रीच्या दिवशी बऱ्याच जणांचा उपवास असतो, त्यामुळे केळं, खिचडी, खजूर, वेफर्स अशाच गोष्टी प्रसादासाठी ठेवल्या होत्या. नारळ, बेल, दूध वगैरे विकायला होतं, त्यामुळे तिथेही एक माणूस कंपल्सरी लागत होता. त्यानंतर हळूहळू गर्दी जरा जास्तच वाढत गेली, त्यामुळे सतत व्हिडिओ काढत बसणं शक्यच झालं नाही. खूप दमायला झाल्यामुळे दुपारी देवळातच जरा वेळ पाठते. मग संध्याकाळी पुन्हा माणसांची गर्दी वाढायला लागली आणि या देवळामध्ये पुरुषांनी शर्ट, बनियन आणि चामड्याचा पट्टा काढूनच आत जावं लागतं. आणि ज्या लेडीजचे पिरियड्स कायमचे बंद झाले त्याच लेडीज गाभाऱ्यामध्ये जाऊ शकतात. आता इथे येणाऱ्या प्रत्येकाला हे माहीतच असतं असं नाही, त्यामुळे कोण आत जाऊ शकतं आणि कोण नाही हे सांगण्यासाठी तिथे थांबावं लागत. मग थोड्या वेळाने आरतीही झाली आणि आरती झाल्यानंतर हळूहळू थोडी माणसांची गर्दीही कमी होत. जशी जशी माणसांची गर्दी कमी होत गेली तशी तशी आम्ही थोडी थोडी साफसफाई करायला सुरुवात केली आणि दुसरीकडे सतरंजा वगैरे टाकून पुन्हा तयारी करायला घेतली, कारण आता रात्री कीर्तन होणार. आणि इथून पुढचे 3 दिवस देवळामध्ये असाच कार्यक्रम सुरू राहतो आणि हे बघण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत नक्की कनेक्ट राहा आणि कनेक्ट राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कीर्तन सुरू झालं त्यानंतर मम्मी पप्पा तर तिथेच थांबले कीर्तन संपेपर्यंत, पण आम्ही 12 सव्वा 12 वाजेपर्यंत घरी निघून गेलो. असाच होता आजचा छोटासा मिनी व्लॉग. आवडला तर एक लाईक नक्की करा.